सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुस्तकार्थमध्ये सध्या आपण काही दिवस दिबा मोकाशी या लेखकांची पुस्तकं एका पाठोपाठ एक घेतोय आणि त्याच मालिकेला पुढे नेत आजचा पुस्तकार्थचा भाग. आपलं आजचं पुस्तक दिबा मोकाशी यांचं देव चालले. एखाद्या पुस्तकाचं नाव एखाद्या लेखकाशी किंवा एखाद्या लेखकाचं नाव त्याच्या एखाद्या पुस्तकाशी अत्यंत मोठेपणानं जोडलं जातं आणि सहज मनामध्ये येतं की या पुस्तकानंतर दुसरं त्यांनी काहीही लिहिलं नसतं तरी हा मनुष्य हा लेखक म्हणून अजरामर झाला असता. असं एक आद्य पुरातन आपल्या मराठी साहित्यातलं अजरामर जोडी म्हणजे दिबा मोकाशी आणि त्यांचं पुस्तक देव चालले. काही काळापूर्वी आपल्या मराठी रंगभूमीवरती महेश एलकुंचवार यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या 3 नाटकांचे प्रयोग एकाच दिवशी एकापाठोपाठ होत असत आणि त्या मालिकेला नाव देण्यात आलं होतं नाट्य त्रिधारा. त्यावेळी ही मालिका ही मी पाहिली होती आणि वाडा चिरेबंदी हे त्यातलं नाटक तर मी स्वतंत्रपणानेही 1-2दा पाहिलं होतं. ते वाडा चिरेबंदी हे नाटक स्वतंत्रपणाने पाहताना किंवा हे नाट्य त्रिधारा पाहताना माझ्या मनात एक विचार नेहमी चमकून यायचा की ज्या ज्या वेळेला मला महेश एलकुंचवार यांची ही नाटकं आठवतात त्यावेळी मला असं वाटत राहतं की महेश एलकुंचवार यांची ही 3ही नाटकं, विशेषतः वाडा चिरेबंदी हे नाटक दिबा मोकाशी यांच्या देव चालले या पुस्तकावर आधारित आहे. अर्थात तसा उल्लेख महेश एलकुंचवार यांनी कुठेही केलेला नाही ही गोष्ट वेगळी, पण मनामध्ये एक वाचक म्हणून, एक नाटकाचा प्रेक्षक म्हणून हा विचार माझ्या मनात यायचा हे नक्की. एखाद्या एकांकिकेचं पूर्ण नाटकामध्ये रूपांतर करतात किंवा एखाद्या नाटकाचा सिक्वेल लिहिला जातो तसं देव चाललीचे हे सिक्वेल वाटतात आणि त्यातला पहिला भाग देव चाललेवर आधारित वाटतो. देव चालले हे दिबा मोकाशींचं पुस्तक खरं म्हणजे कादंबरी. पण ही कादंबरी कसली हो? धड लघु कादंबरीही म्हणता येणार नाही त्याला, कारण जमतेम 66 छापील पानांचा ऐवज येतो. बर ती 66 पानं ही आटोपशीर आकारांची, पूर्वीचं रीडर्स डायजेस्ट अंक यायचा ना तशा स्वरूपाची. पण आकारावर मात करत आकाशाला आवाक्यात घेईल असा आशय म्हणजे दिबा मोकाशी यांचं पुस्तक देव चालले. आकारावर मात करत आकाशालाही आवाक्यात घेईल असा आशय म्हणजे दिबा मोकाशी यांचं देव चालले ही कादंबरी. याची पहिली आवृत्ती नेमकी कधी प्रसिद्ध झाली याचा उल्लेख दिबा मोकाशींच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, या पुस्तकाच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये कुठेही नाही. मी ज्या वेळी हे पुस्तक वाचतो त्यावेळी मला वाटणारी दुसरी गोष्ट म्हणजे हे पुस्तक आणि आपलं मन यात पराकोटीचं साम्य आहे. वैद्यकशास्त्र जसं मानतं की मन नावाचा अवयव आहे, दिसत नसला तरी, आणि तो दिसत नाही म्हणून त्याचा नेमका आकार सांगता येत नाही, पण मन असतं. हे पुस्तक अगदी तसं आहे. आकारानं लहान, आशयानं महान आणि तुम्हाला आणि मला वाचक म्हणून अमरण तहान. आकारानं लहान, आशयानं महान आणि आमरण तहान म्हणजे दिबा मोकाशी यांचं देव चालले ही कादंबरी. यातले हे आमरण तहान हे केवळ यमक किंवा अनुप्रास साधायचा म्हणून लिहिलेलं नाही, ते आपसूक आलंय. तो कदाचित माझ्या वयाचा परिणाम असेल, कारण आज मी 64-65 वर्षाचा आहे, त्यामुळे असेल कदाचित, पण हे पुस्तक मला वारंवार आठवतं. कारण या पुस्तकात एक वाक्य आहे, वय वाढतं तसं मूल्यांचं महत्व वाढतं. वय वाढतं तसं मूल्यांचं महत्व वाढत जातं. हे पुस्तक अशा अनेक अर्थांनी मूल्यवान आहे. देव चालले. आणि मग याच पुस्तकातले अनेक संदर्भ आठवत राहतात. दिबा मोकाशी या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, प्रत्येक वाढत्या वयाला मागील वयातलं काहीतरी गमावून बसावं लागतं. प्रत्येक वाढत्या वयाला मागील आयुष्यातलं काहीतरी गमावून बसावं लागतं आणि असं गमावलेलं पुढे रम्य रूप घेऊन रुळून बसतं. त्यालाच देव किंवा देवत्व म्हणतात. देव चालले. आता 1.5-2 वर्षापूर्वी मी माझ्या आई वडिलांच्या घराचं नूतनीकरण करून तिथं पुन्हा राहायला आलोय. त्यामुळे असेल कदाचित, पण मला माझ्या लहानपणापासूनच्या जुन्या आठवणी फार येतात आणि आता सेवानिवृत्त असल्यामुळे या आठवणी उगाळत बसायला वेळही फार असतो. आणि अशा प्रत्येक वेळी मला दिबा मोकाशी यांच्या देव चालले या पुस्तकाची खूप आठवण येते. कारण या पुस्तकात एके ठिकाणी दिबा मोकाशी म्हणतात, आमच्या आई वडिलांनी त्यांच्या घरानी आठवाव्या अशा अनेक आठवणी दिल्या. आम्ही आमच्या मुलांना काय दिलं किंवा देणार. संस्कृत साहित्यात आठवणींना, स्मृतींना देव म्हणलंय. देव चालले.
याच पुस्तकात एक उल्लेख आहे, मुलांना चांगल्या आठवणी राहाव्या असं करणं हेच मुलं वाढवण्यातलं यश आहे. मुलांना चांगल्या आठवणी राहाव्या. व त्या आठवणी कशा? मगाशीच सांगितलं की आमच्या आई वडिलांनी त्यांच्या घरांनी आठवाव्या अशा अनेक आठवणी दिल्या. अशा आठवणी, मुलांना चांगल्या आठवणी राहाव्या असं करणं हेच मुलं वाढवण्यातलं यश आहे. दिबा मोकाशी माझ्या आईचे तिच्या माहेरनं नातेवाईक येतोय असं मी ऐकून चाललोय आणि आठवणींना देव म्हणायचं आहे. देव चालले. दिबा मोकाशींचं देव चालले हे पुस्तक वाचत असताना किंवा महेश एलकुंचवारांची नाट्य त्रिधारा पाहत असताना जसं मला दिबा मोकाशींची देव चालले आठवते ना, तसं सध्या मराठी रंगभूमीवरती पुन्हा एकदा नव्याने आलेलं सूर्याची पिलं, त्याचं मूळ नाटकही मी पाहिलंय. त्या नाटकाचा राज्यनाट्य स्पर्धेतल्या एका प्रयोगात मी भूमिकाही केली आहे. सूर्याची पिलं वाचताना पाहताना मला राहून राहून देव चाललेची आठवण होते. कारण या देवचालले कादंबरीमध्ये दिबा मोकाशी एका ठिकाणी म्हणतात, प्रत्येक कुटुंबात एक कर्तबगार, एक वेडा, एक व्यसनी आणि एखादा परागंदा असतो. प्रत्येक कुटुंबात एक कर्तबगार, एक वेडा, एक व्यसनी आणि एक परागंदा असतो. सूर्याची पिलं या नाटकातही असा उल्लेख येतो की सध्याच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तर हे पदोपदी अनुभवास येत आहे. सर्वार्थानं देव चालले. देव चालले ही कादंबरी सध्याच्या दररोजच्या काळात किंवा सध्याच्या काळात दररोज आठवावी आणि वाचावी असं मला नेहमी वाटायला लागलंय. तशी नाहीतरी 66 पानांचीच आहे. कारण या पुस्तकात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं दिबा मोकाशी आपल्याला देव म्हणजे काय हे सांगत राहतात. आणि हे सगळं मुळातच वाचण्याजोग आहे. आता हेच बघा ना, अनेक स्वभावी देव असणं हे माणसांच्या विविध स्वभावांना धरूनच आहे. दिबा मोकाशी लिहितात या पुस्तकात, अनेक स्वभावी देव असणं हे माणसांच्या विविध स्वभावांना धरूनच आहे की. त्यामुळे आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे देव निवडून आपणाला मोकळ्या मनाने सर्वसाक्षी परमेश्वरापर्यंत जाता येतं. एकेश्वरी देवाची कल्पना सोपी असली तरी तिथे विविध वृत्तीच्या माणसांना एकाच वृत्तीच्या देवाशी सामावून घ्यावं लागतं. आणि त्यामुळे प्रकृती विरुद्ध वृत्ती तयार करावी लागते. त्यातनं मानसिक विरोध निर्माण होतात आणि त्यातनं मानसिक संतुलन बिघडतं. कोणत्याही धर्माविषयी मी म्हटलेलं नाही, दिबाही म्हणत नाहीत. आता या पार्श्वभूमीवरती मगाचं वाक्य लक्षात घ्या की प्रत्येक कुटुंबात एक कर्तबगार, एक वेडा, एक व्यसनी आणि एखादा परागंदा असतो. ही वृत्ती आणि प्रवृत्ती मधल्या आंतरविरोधातनं जन्माला येतं का? आणि त्यातही एकेश्वरी परमेश्वरी संकल्पनेत येतं का? देव चालले. दुसऱ्या एका ठिकाणी देवाची व्याख्या करताना दिबा मोकाशी म्हणतात, देव ही खुणेची भाषा आहे. याचं काही वेगळं विवेचन करायला हवं. याच पुस्तकात तिसऱ्या ठिकाणी देवाविषयी म्हणताना म्हणतात, देवाचं अधिष्ठान असलं की घर शोभतं. देवाचं अधिष्ठान असलं की घर शोभतं. वेगवेगळ्या अर्थाने देव चालले. चालले या क्रियापदालाही आपल्या मराठीत किती अर्थ आहेत नाही. आणि त्यातल्या प्रत्येक अर्थानं दिबा मोकाशी देव चालले हे या पुस्तकात ठसवत राहतात. मला हे पुस्तक म्हणजे तर आपल्या शरीराच्या दररोजच्या जगण्यातनं मनाच्या देवत्वाकडे जाण्याची प्रक्रिया वाटते. शरीराच्या दररोजच्या जगण्यातनं मनाच्या देवत्वाकडे जाण्याची प्रक्रिया म्हणजे दिबा मोकाशी यांचं देव चालले हे पुस्तक. पण हा प्रवास करताना मात्र पावलं टाकावी लागतात. त्याची आधी सुरुवात आणि मग सवय करून घ्यावी लागते. ती सहजासहजी होत नसते. त्याची स्फूर्ती, त्याची सोबत, त्याची संगत, म्हणून कशाचा तरी आधार, ताल, लय, स्वर आपण शोधत राहतो. ही निव्वळ सोबत असते. महत्वाचं असतं ते पावलं टाकणं, पावलं टाळणं नव्हे. आणि अशा आशयानं या पुस्तकाचं स्वरूप किंवा शीर्षक देव चालले. असं चालताना कोणाचीही संगत चालते असं सांगताना पुस्तक सांगतून जातं. पावलं कशावरही टाकता येतात म्हणून तर देव चालतात. पावलं कशावरही टाकता येतात म्हणून देव चालतात. हे पुस्तक वाचताना राहून राहून या पुस्तकात एकदाही उल्लेख नसताना वारी हा डोळ्यासमोर प्रसंग उभा करते. देव चालले. हा प्रवास कठीण वाटतो कारण आपण बदलतो. आपण बदलतो कारण काळ बदलतो. काळ बदलतो कारण दृष्टिकोन बदलतो.
आणि दृष्टिकोन बदलतो असा शब्द प्रयोग आला ना की मला राहून राहून निर्मलाताई देशपांडेंची टिकली एवढं तळ ही कादंबरी आठवते. टिकली एवढं तळ मध्ये निर्मलाताई देशपांडे एका ठिकाणी बदलतात, म्हणतात कोण कमी जास्त होतात म्हणून दृष्टी बदलते का दृष्टी बदलते म्हणून कोण कमी जास्त होतात? एकंदरीत कोण आणि दृष्टी यांचा संबंध भौमितिक नसला तरी भावनिक असतो. दिवचाल्येमध्ये दिवा मुखाशी वेगळं काय सांगतात? बरं, आपण बदलतो तो बदलतो, बदलत आपण असतो, खापर आपण दुसऱ्यावर फोडतो, असं फोडणारं खापर अशाही अर्थी देव चालले असतं का? कारण या बदलण्याचा प्रत्येकाला त्याचा त्याचा पेहराव असतो, त्याचा त्याचा पोशाख असतो आणि पोशाख बदलला की आपली चालचलणूक बदलते. प्रत्येकाला त्याचा त्याचा पेहराव असतो असं जेव्हा दिबा मोकाशींचं वाक्य या पुस्तकात वाचतो ना, त्या वेळेला मला राहून राहून लोकमान्य टिळक आठवतात. कारण लोकमान्य टिळकांचं एक गाजलेलं वाक्य आहे की धर्माला धर्माचं अधिष्ठान हवं, या अधिष्ठानाला धर्म हवा, पेहराव आणि पोशाख नको. कारण प्रत्येक पोशाख त्याचे त्याचे संकेत घेऊन येतं असं दिबा मोकाशी या पुस्तकात म्हणतात. अगदी बरोबर लोकमान्यांना हीच कल्पना आहे आणि म्हणून धर्म, अधिष्ठान, पोशाख आणि पेहराव याची ती चर्चा करतात. आता या पुस्तकामध्ये दिबा मोकाशी लिहून जातात पोशाखाला संकेत चिकटलेले असतात, म्हणून तो पोशाख बदला, देव चालले. हे पुस्तक वाचणं म्हणजे आपल्या मनाचा दिवा आपणच सांभाळण्यासारखा आहे. हे पुस्तक वाचणं म्हणजे आपल्या मनाचा दिवा आपणच सांभाळण्यासारखा आहे. हे पुस्तक वाचताना दर वेळेला मला ही भावना मनामध्ये जागी होते आणि ही भावना जेव्हा जागी होते ना तेव्हा पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या वऱ्हाडी माणसं या नाटकातलं मला एक वाक्य आठवायला लागतं. वऱ्हाडी माणसं या त्यांच्या नाटकामध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर असं म्हणतात की मन म्हणजे पदराआडचा दिवा, हे एका ठिकाणी येतं आणि दुसऱ्या ठिकाणी ते असं म्हणतात पदराआडचा दिवा म्हणजे कसरत असते. पदराआडचा दिवा म्हणजे एक कसरत असते. दिवा तर विझला नाही पाहिजे आणि पदर तर जळला नाही पाहिजे. आपलं मन या पदराआडच्या दिव्यासारखं असतं. अगदी असंच दिबा मोकाशी याही पुस्तकात सांगतात. आणि असं जेव्हा मनामध्ये फिरायला लागतं ना तेव्हा संत कवी सोहरोबा जसं सांगतात, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हे पुस्तकाचं तरी दुसरं काय सांगणं आहे. दिबा मोकाशी देव चालले. अगदी खरं सांगू, मला हे पुस्तक खूप आवडतं. खूप वेळा वाचूनही दरवेळी नव्यानं आवडतं. कारण माझ्या जगण्याचं ते माझं निमित्त देतं आणि काल परत्वे ते निमित्त, ते अधिष्ठान बदलतं, बदलत राहावं लागतं. ही गरज या पुस्तकात अत्यंत समर्पक शब्दात मांडली आहे. दिबा मोकाशी या पुस्तकात म्हणतात सर्वाला अधिष्ठान लागतं, देव चालले. दिबा मोकाशी पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.